आता अनेक लोक 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही अर्थार्थी संबंध नसणारे पण त्यांनी युती केलेली ते लढतायत ना. तुम्हालाही माहिती आहे की कुठं कुठं काय काय झालंय. लढत असले म्हणजे काय ते पुढं एकत्र येणारे असा अर्थ निघू शकत नाही किंवा येणारच नाही असाही अर्थ निघू शकत नाही. राजकारणात उद्या कुठं काय होणार आहे ते सांगायला आपण काही ज्योतिषी नाहीये. अजित पवारांच्या या सूचक वक्तव्यावरून आता अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे. कारण अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर भलेही थेट उत्तर दिलं नसलं तरीही त्यांचं हे उत्तर अत्यंत बोलकं आहे आणि त्यामुळेच तुतारीच्या सुरात घड्याळाच्या टिकटिकचा सूर मिसळणार तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत पवार काका पुतण्याच्या पक्षात आघाडी झाली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही पक्षातील अंतर कमी होत असल्याचं चित्र आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्रित आलायत तुम्ही. पुढचं हे समीकरण असंच राहील असं वाटतंय आता तरी? बघूया ना, ही फर्स्ट फेज आहे. पुढे बघूया कसं काय होतंय. आता आम्ही फोकस या भागाचा सर्वांगीण विकास करणार. अजित पवारांनी युतीची वाट धरल्यानंतर राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. त्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून 4 हात दूर राहणं पसंत केलं होतं. पण पालिका निवडणुकीमुळे नव्या राजकीय समीकरणाचा श्रीगणेशा झालाय. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढा पाहिजे. आम्ही कुठंतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत. रॅल्या झाल्या, सभा झाल्या. तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? नव्हते 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले. दादा पळत होते सगळं, तुम्ही दिसला नाही. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता. गेले 8 दिवस मी कुठे आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. तर अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी खुलं चॅलेंज दिलं होतं. पण आता झालं गेलं गंगेला मिळालं असा सूर अजित पवार यांनी प्रचार सभेत लावलाय. त्यामुळं पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीतील ही आघाडी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.